श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये मराठी साहित्याची पहाट ही मालिका आपण ऐकतोय. आज ऐकूया मुक्तेश्वरी भारत या रचनेचा सुनंदा भोसेकर यांनी घेतलेला आढावा. मुक्तेश्वर हा एकनाथांच्या मुलीचा मुलगा. पैठणलाच राहत असल्यामुळे त्याचं शिक्षण नाथांच्या तालमीत झालं. त्याने वेदशास्त्रांचा अभ्यास केला होता. तो बहुश्रुत आणि व्यासंगी होता. त्याचं घराणं संपन्न होतं. त्याने हिंदुस्थानभर भ्रमण केलं होतं हे त्याच्या लिखाणातून दिसून येतं. मूळ संस्कृत महाभारत समोर ठेवून मुक्तेश्वराने मराठीमध्ये ओवी छंदात महाभारत लिहिलं. त्याच्या महाभारताची 5 पर्व उपलब्ध आहेत. त्याची भाषा प्रासादिक, सहज सुंदर आहे. कवित्व आणि विद्वत्ता त्याच्या ठायी एकरूप झालं आहे. महाभारतातल्या विविध घटना त्याने आपल्या प्रतिभेने आणि रसिकवृत्तीने वर्णन केल्या आहेत. द्रौपदी, भीम, धर्मराज, दुर्योधन, धृतराष्ट्र, विदुर, शिशुपाल, भीष्म इत्यादी व्यक्तींची स्वभावचित्रे अतिशय उठावदार झाली आहेत. मुक्तेश्वराच्या कवितेचा मुख्य विशेष म्हणजे त्याची रसवत्ता. त्याचा आवडता रस म्हणजे शृंगार. वीर, रौद्र, करुण, शांत, हास्य इत्यादी विविध रसांचा अत्यंत उत्कट असा परिपोष त्याने आपल्या भारतात केलेला दिसून येतो. मयसभा, राजसूय यज्ञ, शिशुपालवध, द्यूतसभा, द्रौपदी वस्त्रहरण या आणि अशा प्रसंगांची नाट्यमय वर्णनं केली आहेत. या अत्यंत रसाळ अशा आख्यान कवितेत समुद्रमंथनाची कथा, दुष्यंत शकुंतला, नलदमयंती, ययाती आख्यान, जरासंघ आख्यान, सावित्री आख्यान अशी विविध आख्यानं येतात. त्याच्या भारतात तत्कालीन समाजजीवनाचं प्रतिबिंब पडलं आहे. उदाहरणार्थ जेवणावळीचं जे वर्णन येतं त्यावरून त्यावेळच्या सधन उच्चवर्गाची खाद्यसंस्कृती समजते. मोगऱ्याच्या कळ्यांसारखा फुललेला भात, त्यावर साजूक तुपाच्या धारा, पुऱ्या, गुळाच्या पोळ्या, खाजा, करंजा, अनारसे, पापड, सांडगे, तिळवडे, कडकण्या, मिरगुंड, मुगवडे, खसखस घातलेले कानोले, लाडू, मांडे, भाज्या, फळे अशा अनेकविध पदार्थांचं वर्णन येतं. द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगात मुक्तेश्वराने आपल्या प्रतिभेने द्रौपदीला अनेकविध उंची वस्त्रे नेसवली आहेत. काही पळसाच्या फुलांच्या रंगाची, काही गुंजांसारखी, सुवर्णकेतकीसारखी पिवळी, जवसाच्या फुलासारखी निळी जांभळी, निळ्या कमळासारखी, तांबड्या मुगी चौकटीची, पदराला मोते जडवलेली किंवा काळ्या पदराला माणके जडवलेली अशी द्रौपदीला श्रीकृष्णाने पुरवलेल्या साड्यांची वर्णनं येतात. हा पूर्णपणे मुक्तेश्वराचा कल्पनाविलास आहे. महाभारतात असं काही वर्णन नाही. त्याचं भारत ओवी छंदात लिहिलेलं आहे. त्याची ओवी सहज आणि अर्थवाही आहे. मात्र भरमसाठ तपशील देण्याच्या हव्यासापायी तो काही गफलतीही करतो. दुष्यंताने जिंकलेल्या राजांमध्ये फिरंगी इंग्रजांचाही समावेश आहे. आर्या भारताच्या सभापर्वातही क्रूर फिरंग्यांचा आणि दांडग्या इंग्रजांचा उल्लेख येतो. कल्पनाविलासाच्या भरात कधीकधी त्याचा संयम सुटतो आणि कविता सदाभिरुचीला सोडून अश्लीलच नाही तर ग्राम्यही होते. महाभारताच्या पर्वांखेरीज संक्षेप रामायण आणि अनेक स्फुटकाव्य त्याच्या नावावर आहेत. संक्षेप रामायण लिहिताना मुक्तेश्वराच्या समोर एकनाथांचं भावार्थ रामायण आहे. त्यात भक्ती केंद्रस्थानी असली तरी ते अधिक काव्यात्म आहे. संस्कृत रचनेचा प्रभाव, पंडिती शैलीची रचना यामुळे ते संस्कृत काव्याला अधिक जवळचं आहे. त्याच्या काळाला अनुसरून मुक्तेश्वराच्या कवितेत परिस्थिती शरणता दिसून येते. कुंठित अवस्थेतली वर्णाश्रमावर आधारित समाजरचना, परकीय राजवटींनी दबून गेलेला समाज आणि आर्थिक शोषण यामुळे जीवनदृष्टी स्थितिशील आणि दैववादी आहे. मुक्तेश्वराच्या आख्यान काव्यात ती प्रकटते हे त्याच्या काव्याचं वैशिष्ट्य आहे. वाङ्मयावरील अध्यात्माचं जोखड फेकून देणारा पहिला कवी असं त्याचं वर्णन राश्रीजोग यांनी केलं आहे ते सार्थ आहे. मराठी साहित्याची पहाट या मालेमध्ये मुक्तेश्वरी भारत या रचनेचा सुनंदा भोसेकर यांनी घेतलेला वेध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.